नाराज जन झीसाठी फडणवीस सरकारनं डॅमेज कंट्रोल प्लॅन आखलाय। राज्यामध्ये 1000 रोजगार मेळाव्यांचं आयोजन केलं जाणार आहे। कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या संदर्भातले आदेश दिलेत। 31 मार्च 2027 पर्यंत 1000 रोजगार मेळाव्यांचं आयोजन केलं जाईल। रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती आहे। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अभिषेक, जन झीची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस सरकारचा प्लॅन काय आहे आणि तो प्लॅन कसा अंमलात आणला जाणार आहे? अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारकडनं आपल्याला प्रयत्न होताना दिसत आहेत आणि त्याच अनुषंगानं राज्यामध्ये 1000 रोजगार मेळाव्यांचे आयोजन हे करण्यात येणार आहे। एकूणच कौशल्य विकास नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडनं या संदर्भातले आदेश हे देण्यात आलेले आहेत। 31 मार्च 2027 पर्यंत जवळपास 1000 रोजगार मेळाव्याचं आयोजन हे आपल्याला राज्यामध्ये होताना दिसणार आहेत। प्रामुख्यानं ITI व्यतिरिक्त जे इतर कॉलेज आहेत त्यामधले जे विद्यार्थी असतील किंवा अपस्किलिंग करण्याची गरज भासणारे जे तरुण असतील त्यासोबतच सामाजिक संस्थांशी संपर्क साधत ह्या सगळ्या रोजगार मेळाव्याचा आपल्याला विस्तार राज्यामध्ये होताना दिसेल। एकूण प्रत्येक जिल्ह्यासोबतच तालुका स्तरावर देखील या रोजगार मेळावे जे आहेत ते आपल्याला होताना दिसणार आहे। प्रामुख्यानं स्वयंरोजगाराचे फायदे पटवून देण्याचा प्रयत्न देखील या माध्यमातून आपल्याला होताना दिसेल आणि एकूण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असतील किंवा अपस्किलिंग असेल, बायोडेटा तयार करणं असेल, संभाषण कौशल्य असेल, हे वाढवण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने केला जाऊ शकतो या संदर्भात देखील मार्गदर्शन हे आपल्याला या जनजींना होताना दिसते। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।